संयुक्त महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव। शेतकऱ्यावरील अन्याय खपवून घेणार नाही, तम्मनगौडा रवी पाटील। जत कृषी तालुक्याच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपच्या वतीने कृषी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। तसेच अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले। भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। त्याला शेतकऱ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला। शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भाजपच्या वतीने विराट मोर्चा व घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली। भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील, उमदी येथील शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे, सरकार पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत गडदे, नगरसेवक टिमू एडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। हा मोर्चा बसवेश्वर चौक पासून कृषी अधिकारी कार्यालयावर पोहोचला। तालुका कृषी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले की शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका व मंडळ स्तरावर कृषी कार्यालयांची स्थापना केली आहे, मात्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। यावर्षी चांगला पाऊस पडूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळू शकत नाही। तसेच अनेक शासकीय योजना, फळबाग लागवडीची अनुदाने व प्रस्ताव व्यवस्थित केले जात नाहीत। शेतकऱ्यांना कार्यालयाकडे हेलपाटे घालावे लागतात। सर्व मंडल कार्यालयाचा कारभार हा जत मध्ये बसून केला जातो। ही मंडल कार्यालय नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावी। तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचून सेवा देण्यात यावी। जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यावर होणारा अन्याय यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला। यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली। विविध मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांना देण्यात आले। निवेदनात जत तालुक्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने तालुका बाहेर बदल्या करण्यात याव्यात। मंडल कृषी कार्यालयांचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावा। कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी नेमून दिलेल्या गावांना नियमित गावभेटी कराव्यात। भाऊसाहेब फुंडकर योजनेतील फळबाग लाभार्थींना तातडीने निधी देण्यात यावा। रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत। खते व बियाणांचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गावावर करण्यात यावे। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतच्या फलकावर लावण्यात यावी। या मागण्यांचा समावेश होता। सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे अशी ठाम भूमिका कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली। यावर कृषी अधिकाऱ्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नागेश सोनूर, आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर, बादचे माजी सरपंच संजय गडदे, जाडर बोबलाचे सरपंच रामलिंग निवर्गी, नवाडवाडीचे सरपंच अमोल शेटे, नवाडवाडीचे उपसरपंच लहू सूर्यवंशी, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामन्ना बंडगर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सदस्य कुमार जैन, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य चिदानंद समती, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य अतुल गुजले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य प्रदीप जाधव, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पीरगोंडा कोळी, भाजपा विद्यार्थी आघाडी जत तालुकाध्यक्ष विशाल महारनूर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली, युवक नेते विठ्ठल मसळी, युवक नेते संजय नेमाणे, युवक नेते नरेंद्र कोळी, युवक नेते संजय सौदे, युवक नेते शरद हिप्परकर, युवक नेते सचिन निकम, सुरेश पाटील उपस्थित होते। कृषी अधिकाऱ्यांना करायचं काय? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात जे कृषी अधिकारी जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि जे खालच्या कृषी सहाय्यकापासून कृषी अधिकाऱ्यापर्यंत यांनी जे लॉबी बनवून ठराविक शेतकऱ्यांना लाभ द्यायचं, बाकीच्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवायचं कार्य त्या ठिकाणी करत आहेत। अशा बेकायदेशीर कामाला विरोध म्हणून सर्व शेतकरी त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। तम्मनगौडा रवी पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आज या कृषी अधिकाऱ्याला घेरावा घालण्यासाठी आपण सर्व शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत। कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित आमच्या मागण्या मान्य करावेत आणि जे तालुक्यामध्ये दुष्काळी जत तालुक्यामध्ये 200 गावं असलेल्या प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे।
आणि जे बी बियाणे खत बी बियाणे जे पोचवायचं काम त्यांचं काम आहे. आणि ज्या लोकशाहीमध्ये आमचाच पगार घेऊन आमच्यावर अन्याय करत आहेत ते अधिकारी, त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि परत या ठिकाणी त्यांचं बदली व्हायला पाहिजे. अशा अधिकारी अजून या इतर तालुक्यामध्ये खुर्चीला टिकून आहेत. त्या अधिकाऱ्यांचा त्वरित बदली व्हायला पाहिजे. त्यासाठी आज तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेरावा घालण्यासाठी आम्ही आलेलो. सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी विजय असो. सर्व शेतकऱ्यांनी असंच तमनगड रवी पाटील यांनी सतत शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि सतत शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांनी राहावं. या ठिकाणी मी असं 2 शब्द व्यक्त करतो. आणि पुरुषाच्याने लगेच त्यांनी बाहेर येऊन आमच्याशी चर्चा करावं. अन्यथा पुढील गंभीर परिणाम त्यांनी स्वतः जबाबदार राहतील असं या ठिकाणी मी जाहीर करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.